आज आपल्यामध्ये राहुल पांडवे सर आहेत, जे आता नुकतेच UPSCच्या निकालामध्ये 200वी रँक घेऊन त्यांची निवड झाली आहे. आणि दरवर्षीप्रमाणे आपण जे करतो की आपल्या आत्ताच्या विद्यार्थ्यांसोबत यशस्वी विद्यार्थ्यांचं, ज्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये UPSCमध्ये यश मिळवलं अशा विद्यार्थ्यांसोबतची एक इंटरॅक्शन घडवतो, जेणेकरून तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतात तयारी करतानाचे ते सगळ्यांची त्याला उत्तरं मिळावीत आणि तुमचं प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलणं व्हावं, जेणेकरून तुमच्या मनातील काही शंका दूर होतील आणि अधिक तुमचं आकलन हे अधिक सखोल होईल. पण आता आज असे गेस्ट त्याला म्हणणं हे फारच त्यांच्यावर अन्यायकारक असेल राहुल पांडवे सरांना, कारण तुम्ही सगळेजण त्यांना ओळखता आणि त्यांचं काही फॉर्मल इंट्रोडक्शन करून देण्याची गरज पण नाही आहे. तुमच्यापैकी अनेकांनी सरांच्या लेक्चर्स अटेंड केलेले असतील आणि याआधी पण त्यांना ऐकलं असेल. पण तरीही आत्ता सर अधिकारी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं फॉर्मल एक इंट्रोडक्शन आणि ते करून देणं मला गरजेचं वाटतं. की तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की या निकालात त्यांनी 200वी रँक मिळवली आहे. सरांचं फर्ग्युसन कॉलेजमधनंच BSc झालं आहे आणि IIM कोलकातामधनं सरांनी मॅनेजमेंटमधली पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री घेतलेली आहे. त्याच्यामुळे मी सर्वप्रथम राहुल पांडवे सरांचं युनिक अकॅडमीच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आणि अधिक वेळ न घेता सरांना विनंती करतो की त्यांनी तुमच्याशी संवाद साधावा. सुरुवातीला एकंदर सगळं त्यांचं यश, अभ्यास याच आणि परीक्षेची संपूर्ण तयारी, त्या तयारीतले वेगवेगळे टप्पे मुलाखतीच्या संदर्भात आणि नंतर मग तुमच्या सगळ्यांचे प्रश्नही सर घेतील. धन्यवाद सर. अँड गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. जे आता हे पहिल्यांदा मी काय तुमचं लेक्चर घेत नाही आहे, त्यामुळे वेगळ्याने काय बोलण्याची गरज नाही. त्यामुळे मी डायरेक्टली विषयाला हात घालतो. आपण चर्चासत्र असं डिवाईड करूयात. सुरुवातीला मी 3ही टप्पे जे आहेत, प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू, त्याबद्दल बोलतो. खास करून मी प्रिलिम्सवर जास्त बोलेल आज, कारण दॅट इज द नेक्स्ट अपकमिंग एक्झामिनेशन फॉर अस. आणि थोडेफार माझे एक्सपिरियन्सेस शेअर करतो आणि मग शेवटी प्रश्नोत्तर घेऊ. ठीक आहे. तसं प्रश्न आपले म्हणजे ह्याच्यापूर्वी आपण घेतलेच होते, त्यामुळे फारसं काही त्यात तसं वेगळं नसणार आहे. नाव टू स्टार्ट विथ, पहिल्यांदा गंमत अशी आहे ना की गेले 3-4 वर्ष जेव्हा मी युनिक अकॅडमीमध्ये शिकवतो आहे, मी तेच बोलेल जे मी गेले 3-4 वर्ष बोलतो आहे. फक्त आता थोडं त्याची ऑथेंटिसिटी वाढली. ठीक आहे की नाही, आता सर पास झालेत, मग आता ते जास्त चांगलं बोलतील. म्हणजे तेच बोलणार मी. माझ्यात कसं आहे ना, 10 तारखेला जेव्हा रिझल्ट लागला, त्या रिझल्टच्या 4:30ला काही ते रिझल्ट लागला, 4:30च्या आधी जेव्हा रिझल्ट डिक्लेअर होण्यापूर्वी आणि आत्ता असा काही माझ्यात ज्ञानात माझ्या फार काही फरक पडला नाही. इनफॅक्ट परीक्षा जी झाली होती ती त्याच्या 2-3 महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये मेन्स आणि एप्रिलमध्ये इंटरव्ह्यू झाला होता, त्यामुळे त्यानंतर असा फार काही अभ्यास केला नव्हता मी. बट तरी आता एक ती धारणा असते आपली की एखादा पास झालेला व्यक्ती तर तो आपल्याला अशा काही गोष्टी सांगेल की त्या गोष्टी ऐकल्या की आपण पास होऊन जाऊ आपोआप. ठीक आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे परीक्षा पास करण्यासाठी किंवा या परीक्षेत यश मिळवण्यासाठी कोणावरही डिपेंड राहण्याची गरज नसते आपल्याला. ठीक आहे. आपण जेव्हा कोचिंग क्लासेस लावतो, आपले जेव्हा टीचर्स आपल्याला सांगतात, दे आर गाईड्स. म्हणजे टीचर्सपेक्षा मी त्यांना गाईड्स म्हणेल, कारण सिलेबस फार मोठा आहे परीक्षेचा आणि इतका मोठा सिलेबस, त्यातली एकूण एक गोष्ट वर्गात शिकवणं किंवा प्रत्येक टॉपिकचा प्रत्येक आस्पेक्ट वर्गात कव्हर करणं हे पॉसिबल नसतं कुणालाच. ठीक आहे. प्रत्येक टीचर हा आपापल्या पद्धतीने, आपापल्या कुवतीनुसार मुलांना गाईड करण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही या दिशेने विचार करा. लक्षात घ्या, मुलं ग्रॅज्युएशन करून मग UPSCचा अभ्यास करतात किंवा ग्रॅज्युएशन करताना UPSCचा अभ्यास करतात. याचा अर्थ काय की मुलांची मॅच्युरिटी लेवल बऱ्यापैकी हायअप असते. म्हणजे तुम्हाला काही स्कूल चिल्ड्रनसारखं ट्रीट करण्याची गरज नसते. ॲटलिस्ट मोस्ट ऑफ यू शुड नॉट बी ट्रीटेड इन दॅट वे. ठीक आहे. तुमच्याकडनं अपेक्षा ही असते की जेव्हा तुम्हाला सर सांगतील, किंवा उदाहरण आपण घेऊयात की जेव्हा वर्गात उत्तराखंडमध्ये काय काय घडलं आता पॉलिटिकल लेवलला, हे इश्यू डिस्कस होतील, तुमचे टीचर त्यांना जेवढं काय माहिती आहे, जे काही शक्य तुम्हाला सांगते सगळं सांगतील. तुमच्याकडनं अपेक्षा काय असते की एक स्टुडंट म्हणून तुम्ही त्यात आणखी काय काय ॲड करता तुमच्या साईडने, तुमचे पर्स्पेक्टिव्स तुम्ही कसे डेव्हलप करता, तुम्ही आणखी किती एक्स्ट्रा करिक्युलर रीडिंग करून त्या नॉलेजला एनरिच करण्याचा प्रयत्न करता. ठीक आहे. सो इथे तुमच्या डिपेंडन्स, कोणावरही तुमच्या डिपेंडन्सीचा प्रश्नच येत नाही. यू आर डिपेंडंट ओनली अपॉन युअर सेल्फ. ऑल राईट. त्यामुळे आपण जेव्हा लेक्चर करतो तेव्हा किंवा कोणाचं भाषण ऐकतो तेव्हा त्यातनं आपल्याला आज काय मिळवता येईल आणि त्यातनं आपली जर्नी आणखी आपल्याला कशी सोपी करता येईल, फक्त त्याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. ओके. कुठलाही व्यक्ती तुम्हाला असं काही सांगू शकत नाही, एखादी अशी किल्ली नाही देऊ शकत तुम्हाला की चला ती वापरली की तुम्ही न अभ्यास करता पास होऊन जाईल परीक्षा. तसं होऊ शकत नाही. ठीक आहे. दुसरा मुद्दा असा की परीक्षेचे जे 3 टप्पे आहेत, प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू,
सुरुवातीला थोडंसं इंटरव्ह्यूबद्दल बोलतो मी, त्याबद्दल मी फार थोडंसं बोलेल. त्याची कारणं अशी आहेत की इंटरव्ह्यू हा खूप सब्जेक्टिव्ह टॉपिक आहे. म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला कधी काय विचारलं जाईल, त्याचं उत्तर तुम्हाला जमेलच की नाही, आणि उत्तर जमलं नाही म्हणून तो व्यक्ती तुम्हाला कमी मार्क देणार आहे का, अशा काही तिथे म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना फॉर्म्युले तिथे लागू होत नसतात. आता माझा यावेळेसचा जो इंटरव्ह्यू झाला विनय मित्तल पॅनल होतं. सकाळी मॉर्निंग सेशन होता माझा, सकाळी 9 वाजता आमचा रिपोर्टिंग टाईम होता. आणि मी तिथे एंटर केल्यानंतर मला कळलं की त्या पॅनलला 6 मुलं होती मॉर्निंग सेशनला, आणि त्यात मी 5वा होतो. म्हणजे तिथेच लक्षात आलं की माझा इंटरव्ह्यू साधारणपणे 12 नंतर सुरू होणार. आणि विनय मित्तल म्हणजे आपण थोडी माहिती काढतोच की हे पॅनल, या पॅनलचं बॅकग्राऊंड काय आहे वगैरे. तर मला माहिती होतं की विनय मित्तल पॅनल ही वॉज द फॉर्मर रेल्वे बोर्ड चेअरमन. तर थोडं आम्ही जी मुलं होतो जी त्या पॅनलला इंटरव्ह्यूला होतो, आम्ही थोडे डिस्कस करण्याचा प्रयत्न केला की यावेळेस तर रेल्वे बजेटमध्ये काय स्पेसिफिक आहे वगैरे वगैरे. त्यांनी काही प्रश्न विचारले नाही त्याच्यावर, बट दिस इज हाऊ इट गोज. 12:10ला माझी एंट्री झाली वर्गात इंटरव्ह्यूला. आणि माझा इंटरव्ह्यू जो झाला खूप डायव्हर्स लेवलला झाला. डायव्हर्स लेवलला म्हणजे कसं की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे प्रश्न जे फार ऑब्वियस होते की पब्लिक ॲडवर ते प्रश्न विचारणं तो माझा ऑप्शनल आहे, बट माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त प्रश्न त्यांनी विचारले पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनवर. म्हणजे सुरुवातच झाली US इलेक्शन्सपासनं. प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी आणि पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये फरक काय आहे. मग US इलेक्शनचे आम्ही थोडे आणखी जास्त फॅक्च्युअल बेसवर डिस्कशन केलं की कोण नॉमिनेशन्स आहेत किंवा हू इज लाईकली टू बी द कॅन्डिडेट फ्रॉम रिपब्लिकन पार्टी, डेमोक्रॅटिक पार्टी वगैरे वगैरे, त्याच्यावर थोडं डिस्कशन झालं. आणि त्यांनी नंतर तो आस्पेक्ट बदलला पूर्ण. चेअरमनशीच डिस्कस करत होतो मी आत्ता, आणि त्यांनी आस्पेक्ट बदलला. ते म्हटले की ठीक आहे, हे अमेरिकन प्रेसिडेंटचं झालं, भारतामध्ये प्रेसिडेंटचा रोल काय आहे. मग त्याच्यावर थोडंफार मी माझी उत्तरं डिस्कस नाही करणार, कारण मी तेव्हा काही उत्तर दिली मला आत्ता आठवतही नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे मी खूप चांगली उत्तर दिली असं सांगून उगाच ते असं वातावरण निर्मिती करण्याची गरज वाटत नाही मला. मग आमचा मुद्दा तिकडे गेला, इंडिया प्रेसिडेंटचा रोल, त्यानंतर इंडिया प्राईम मिनिस्टरचा रोल. ऑल राईट, असे 2-3 आस्पेक्ट आम्ही पॉलिटीचे कव्हर केले. आणि आउट ऑफ नोवेअर नंतर त्यांनी प्रश्न इट वॉज नॉट आउट ऑफ नोवेअर, माझ्या हॉबीमध्ये क्रिकेट होतं, त्यामुळे BCCI, RTI, IPL करप्शन, लोधा कमिटी हे प्रश्न मला अपेक्षित होते. MPSCची जी परीक्षा झाली त्यातही प्रश्न आलेच होते मला. पण ज्या पद्धतीने त्यांनी सटल पद्धतीने टॉपिक चेंज करून टाकलं अगदी, की एक पब्लिक ॲडमध्ये आम्ही जवळजवळ 10 मिनटं डिस्कस करतोय आता इंडियाची पार्लिमेंटरी सिस्टम, आणि त्यातनं अचानक व्हॉट आर दी मेजर रेकमेंडेशन्स ऑफ लोधा कमिटी रिपोर्ट, आणि त्यातनं एक रेकमेंडेशन होतं 1 स्टेट 1 वोट. त्याच्यावर थोडं आम्ही इनडेप्थ विचार केला की नक्की काय आहे 1 स्टेट 1 वोट, त्याने काय फरक पडतोय. इनफॅक्ट त्यांनी थोडं मला ग्रिल करण्याचा प्रयत्न केला की वाय यू वॉन्ट टू हॅव 1 स्टेट 1 वोट. जे क्रिकेट बोर्ड जास्त रेव्हेन्यू कमवत आहेत त्यांना तुम्ही द्या ना संधी, तुम्हाला का पाहिजेत प्रत्येक स्टेटला एकच वोट असं. तर मी त्यांना म्हटलं की क्रिकेट पोचत नाही आहे ग्रासरूटपर्यंत. तर ते म्हटले तुला खरंच वाटतं का की क्रिकेट पोचत नाही आहे ग्रासरूटपर्यंत. मी म्हटलं सर, नॉर्थ ईस्ट इज अन एक्झाम्पल, आपल्याला एकही प्लेअर माहिती नाही नॉर्थ ईस्टचं. क्रिकेट तिथेही खेळतात, रणजी टीम तिथेही आहेत, पण त्यातला एकही प्लेअर कुठे आसपास पण नाही नॅशनल टीममध्ये सिलेक्ट होण्याजवळ. सो त्याचा अर्थ असा आहे की ग्रासरूट लेवलला आपण पोचत नाही आहे. सो मे बी ही ॲक्सेप्टेड दी आन्सर, आणि त्यांनी मग थोडे पुढे गेले. ते म्हटले की BCCIची गरज काय RTI खाली असण्याची, मग कुठल्या बॉडीज RTI खाली असतात, कुठल्या असल्या पाहिजेत, मग पॉलिटिकल पार्टी झाल्या पाहिजेत का वगैरे वगैरे वगैरे. सो इट वॉज ऑल अबाउट एखादा प्रश्न घेतल्यावर जास्तीत जास्त डीपमध्ये जाऊन ते जोपर्यंत मी नाही म्हणत नाही की नाही आता ह्याच्या पुढे मला उत्तर देणार नाही, तोपर्यंत ते खोल जात होते. ठीक आहे, हे झालं क्रिकेटचं किंवा BCCIचं. त्यानंतर आउट अगेन सडन टॉपिक चेंज. चेअरमनकडनं माझ्या जे राईटला बसलेले त्यांनी प्रश्न विचारला, व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ रिडक्शन ऑफ पेट्रोलियम प्राइजेस ऑन रशियन इकॉनॉमी. मग तिथून आम्ही थोडं रशियन इकॉनॉमीची चर्चा करायला लागलो की रशियन इकॉनॉमी नक्की कशी आहे, पेट्रोलियम एक्सपोर्टमध्ये पेट्रोलियमचा किती वाटा आहे रशियात, मग त्यांचा GDP किती. दे वॉन्टेड मी टू टेल देम त्यांचा GDP किती कमी झाला, एम्प्लॉयमेंट किती कमी झाली. हे आता आकडे इंडियाची माहिती नव्हते मला, रशियाची माहिती असण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे तिथे मी म्हटलं की नाही मला म्हणजे एवढे डिटेल्स मला माहिती नाही आहेत. मी फक्त वरवर त्यांना सांगितलं की कुठल्याही देशाचा एक्सपोर्ट जो बेस आहे त्याचे प्राइजेस कमी झाले की इकॉनॉमीला फटका बसणारच, तेवढंच काय आम्ही ते बोललो. आणि त्यानंतर अगेन मेजर चेंज, व्हॉट इज ग्रॉस डोमेस्टिक हॅपीनेस. मग त्याच्यावर थोडी चर्चा केली. भूटान, मग भूटानने तो का डिवाइस केला आहे, त्याच्या मागे पर्पज काय. मग इंडियात दे वॉन्टेड मी टू कम्पेअर चांगलं काय आहे, ग्रॉस डोमेस्टिक हॅपीनेस मेजर करायचं आपण की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मेजर करायचा. ओके, मग त्याच्यात थोडी आम्ही चर्चा केली की दोन्ही कसे महत्त्वाचे आहेत वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यानंतर एक एथिक्सचा प्रश्न त्यांनी विचारला की तू कसा आलास इकडे UPSCच्या ऑफिसला. मी सांगितलं माझ्या मित्राने मला सोडवलं त्याच्या कारमध्ये. म्हणे की येताना जर एखाद्या लेडीचा ॲक्सिडेंट झाला असतं तुला दिसलं असतं तर तू काय केलं असतंस. मी सांगितलं की मी ऑटो करून आलो असतो, मित्राला म्हटलं असतं की लेडीला हेल्प करून टाक. म्हणजे आता अरे हा प्रश्न मला एक्सपेक्टेड नव्हता, कारण द स्टुडंट इज बाउंड टू गिव्ह सम आयडियल आन्सर राईट.
इथे मी असं म्हणणार नाही की मी आलो असतो सर इंटरव्ह्यूला, मी कशाला लक्ष देत बसू, नाही का. बट ते दिस वॉज दी क्वेश्चन विच वॉज आस्क्ड. आणि त्यानंतर केमिस्ट्री माझा सब्जेक्ट जसं सरांनी सांगितलं BScचा, आणि एकदम ड्रास्टिकली अचानक व्हॉट इज ॲव्हॅगॅड्रोज नंबर. तर तो प्रश्न एवढा म्हणजे काय म्हणतात त्याला, इट वॉज व्हेरी हार्ड टू आन्सर दॅट क्वेश्चन, कारण तो एकदम माइंडसेट वेगळा झाला होता माझा आणि त्यांनी चेंज केला. मी सरळ म्हटलं सर केमिस्ट्री सोडून आता मला 8 वर्ष झाली, आता केमिस्ट्रीचा काहीच अभ्यास नाही माझा, असं मी त्यांना म्हटलं. आणि मग त्यांनी पण मला असं म्हणे, कुड यू ॲटलीस्ट टेल मी व्हॉट इज pH व्हॅल्यू, म्हणजे ॲटलीस्ट ते तरी सांग बाबा मला, मग तुझं केमिस्ट्री विषय आहे इथे छापलेलं आहे, तू आम्हाला pH व्हॅल्यू तरी सांग काय. मग ते सांगितलं मी pH व्हॅल्यू, आणि ते समाधानी झाले त्याच्यावर. आणि दिस इज हाऊ इट वेंट. मग त्यानंतर त्यांनी मला 4 बॉडीज दिली, CBI, CVC, CIC आणि CAG. ते म्हणाले तुला या 4 बॉडीजबद्दल जे जे काय माहिती आहे ते सगळं सांग, टेल अस एव्हरीथिंग व्हॉट यू नो, वी वुड नॉट इंटरफिअर. आम्हाला जर वाटलं की तू आम्हाला जे पाहिजे तू सगळं सांगितलंस तर आम्ही शांत बसू. आणि मग जवळजवळ 10 मिनटं मी या 4 बॉडीजबद्दल बोलत होतो. हा चांगला प्रश्न होता एक, कारण त्याचं कारण असं, कारण मला बोलण्याचा भरपूर चान्स मिळाला, इंटरफेरन्स अजिबात नव्हता, आणि माझा सब्जेक्ट होता पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, त्यामुळे कॉन्फिडन्सची कमी नव्हती अजिबात. सो जेव्हा मी हे सांगितलं दे डिड नॉट आस्क एनी फर्दर क्वेश्चन, फक्त एक अचानक वेगळा प्रश्न आला, व्हॉट इज रिव्हर्स मॉर्गेज वगैरे, जो इकॉनॉमीचा होता. मी त्याला नाही म्हटलं लगेच. आणि त्यानंतर एकदम बदलली दिशा इंटरव्ह्यूची, आणि व्हॉट इज क्रायोजेनिक्स, हाऊ डज क्रायोजेनिक इंजिन वर्क, विच आर द फ्युएल्स दॅट आर यूज फॉर क्रायोजेनिक इंजिन, आणि रॉकेटमध्ये आपण प्लेनसारखे एअर टर्बाईन फ्युएल का नाही वापरत वगैरे असे प्रश्न त्यांनी विचारले. हे प्रश्न खूप अनएक्सपेक्टेड होते, कारण माझा या विषयाशी काहीच संबंध नाही क्रायोजेनिक्स किंवा काय. बट दिस इज व्हॉट इज कॉल्ड अ स्ट्रेस इंटरव्ह्यू, वेअर दे वुड आस्क यू क्वेश्चन्स वेअर, म्हणजे तिथे तुम्हाला तुमचा काही संबंध नसताना ते तुम्हाला असा प्रश्न विचारतील, त्यांना माहिती आहे मुलाला उत्तर माहिती नाही आहे, बट तो कसा रिॲक्ट करतो ते त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचं. ह्याची रिॲक्शन काय असणार आहे नक्की, हा पॅनिक होतोय का किंवा काय. आता ते आपल्याला स्वतःला आपण मॉनिटर नाही करू शकत तिथे की मी पॅनिक होतोय की नाही होतोय. वी गॉट टू बी ॲज नॅचरल ॲज पॉसिबल ओव्हर देअर. आणि असं सगळं करत करत एकंदरीत सांगण्याचा मुद्दा असा की माझा इंटरव्ह्यू खूप डायव्हर्स लेवलला झाला, आणि तो एक पॉझिटिव्ह पॉईंट होता माझ्यासाठी, कारण एवढी डायव्हर्सिटी जेव्हा एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये येते ना, याचा अर्थ असा असतो की द एक्झामिनर्स ऑर द पॅनल इज इंटरेस्टेड इन यू. ओके, तेवढं तर पक्कं होतं. त्यांनी ऑब्वियस प्रश्न नाही विचारले, मराठवाडा ड्रॉट, वेगळा विदर्भ, ओके, किंवा माझे मॅनेजमेंटचं बॅकग्राऊंड, त्याच्यावर काहीच प्रश्न विचारले नाही त्यांनी. ओके, त्यांनी आधी प्री डिसाइडेड क्वेश्चन्स विचारले. डायव्हर्सिटी खूप जास्त होती. मी जेव्हा इथे येऊन जाधव सरांशी बोललो माझ्या इंटरव्ह्यूबद्दल, जाधव सरही म्हटले की तुला मिनिमम 170-175 मार्क्स येतील, कारण डायव्हर्सिटी जास्त आहे, याचा अर्थ पॅनल वॉज इंटरेस्टेड. आणि दॅट टू माझा इंटरव्ह्यू 40 मिनटं चालला. माझ्या आधी जी मुलगी गेली ती इंटरव्ह्यूला, तिचा 20 मिनटं चालला होता इंटरव्ह्यू. माझा ॲव्हरेजपेक्षा तिचा 10 मिनटं कमी चालला आणि माझा 10 मिनटं जास्त चालला. सो आय कुड से दॅट वॉज अ पॉझिटिव्ह पॉईंट फॉर मी. परंतु होतं कसं ना, पॅनल खूप, आपण ज्याला म्हणतो, इट वॉज अ पॅनल विच डिड नॉट गिव्ह एनी एक्सप्रेशन्स. त्यांनी काही एक्सप्रेशन दिले नाही. 5ही मेल्स होते आणि सगळे बऱ्यापैकी ओल्ड होते, म्हणजे 60+ असतील सगळे. तर त्यांनी काही कुठे रिॲक्शन किंवा एक्सप्रेशन मला दिले नव्हते. त्यामुळे मला अंदाज बांधता येत नव्हता की लोक माझ्यावर नाराज आहे की खुश आहेत की काय. ऑल राईट, ओनली पॉझिटिव्ह थिंग अबाउट माय इंटरव्ह्यू वॉज दॅट इट वॉज हायली डायव्हर्स इन नेचर. आता ह्याच्यात इंटरव्ह्यूचे 2 गोष्टी लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यू इज द प्रेझेंटेशन ऑफ युअर पर्सनॅलिटी. ठीक आहे, इथे तुमच्या नॉलेजचीच टेस्ट आहे असं अजिबात नसतं. तुमच्या नॉलेजची टेस्ट प्रिलिमिनरी मेन्समध्ये बऱ्यापैकी झालेली असते. दुसरी गोष्ट म्हणजे यू गॉट टू अंडरस्टँड इट इज अ सुटेबिलिटी टेस्ट, की तुम्ही स्ट्रेस कंडिशनमध्ये कसं रिॲक्ट करतात त्यातनं ते ठरवतात हा व्यक्ती सुटेबल आहे की नाही. आणि त्यांचे जे दिलेले मार्क आहेत ना, त्याच्यावरनं साधारणपणे त्याचा अंदाज लागतो. एखाद्या व्यक्तीला जर 200+ मार्क असतील तर याचा अर्थ पॅनल इज गिव्हिंग एन इंडिकेशन दॅट दिस पर्सन इज मोस्ट सुटेबल फॉर द हायेस्ट सर्व्हिस दॅट इज प्रेझेंट अँड सो ऑन. जसं मार्क्स खाली खाली येतात तसं ते इंडिकेशन बदलत जातं. परंतु आपण इंटरव्ह्यूसाठी एका लेवलपेक्षा जास्त प्रिपेअर करू शकत नाही. जाधव सर, जवाद काझी सर यांच्यासोबत बसून मी साधारणपणे करंट अफेअर्सचे 150 टॉपिक प्रिपेअर केलेले, त्यातल्या एकाही टॉपिकवर त्यांनी प्रश्न विचारला नाही मला. सो देअर कॅनॉट बी एनी प्रॉपर प्रिपरेशन फॉर इंटरव्ह्यू. ओनली प्रिपरेशन दॅट कुड बी डन वुड बी अबाउट युअर एक्सप्रेशन. तुम्ही कशा पद्धतीने बोलताय, तुम्ही किती रिलॅक्स राहताय वगैरे वगैरे ह्याच्यावर. ठीक आहे, सो दॅट वॉज द पार्ट ऑफ इंटरव्ह्यू. आता मेन्सबद्दल बोलतो मी थोडं. मेन्समध्ये आता गेल्या वर्षी झालं काय होतं की मला इंग्लिशमध्ये लोकांनी फेल केलं होतं, त्यामुळे गेल्या वर्षीचे माझे मार्क कळले नाही मला. त्यामुळे मी 2013 आणि 2015 या 2 अटेम्प्टचे मार्क कम्पेअर करून तुम्हाला सांगतो. 2013मध्ये GS पेपर 1मध्ये मला 106 मार्क होती. यावेळेस ती 102 आलेली आहेत. फारसा कमी झाले पण फारसा फरक पडला नाही. ह्याच्यामागे कारण सांगतो तुम्हाला. आता
पहिली गोष्ट म्हणजे GS पेपर 1 मेन्सचा जो आहे दॅट इज द पेपर जिथे तुम्ही बरेच जास्त मार्क एक्सपेक्ट करू शकता, टार्गेट करू शकता. कसं असतं ना, कधी कधी काही अपेक्षा अवाजवी असतात. म्हणजे मी असं म्हणू शकत नाही की मी एसएमध्ये 250 पैकी 200 मार्क मिळवेल, कारण ते पॉसिबल होत नाही, ते देतच नाही तेवढे मार्क. परंतु वाजवी अपेक्षा पण काही असतात. जसं GS पेपर 1 मी 100+ किंवा 110+ मार्क मिळवेल. GS पेपर 1 मध्ये गंमत काय तुम्हाला सांगतो, जॉग्रफी, हिस्ट्री हे 2 विषय असे आहेत की ज्याच्यात तुम्ही पूरक उत्तर लिहिली की ते तुम्हाला बरेच चांगले मार्क देतात. दे जस्ट त्यांना स्कोपच नाही मार्क कमी करण्याचा. जॉग्रफीचा प्रश्न आता गेल्या वर्षी बघा प्रश्न होता, व्हॉट आर ओशन करंट्स, व्हॉट इज देअर ओरिजिन अँड व्हॉट इज देअर इम्पॅक्ट ऑन द क्लायमेट ऑफ अ सर्टन एरिया. सरळ सरळ UPSCने 3 भाग करून दिलेत प्रश्नाचे. ओके, आणि त्या 3 भागातच तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. ह्याच्यात तुम्ही फक्त व्हॅल्यू एडिशन काय करताय, एखाद्या अटलांटिक ओशनच्या ओशन करंट्सची डायग्राम काढली, ती नावं दिली ओशन करंट्सला, तुम्ही दाखवलं की गल्फ स्ट्रीम जेव्हा नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट म्हणून UKकडे येते तेव्हा UKचं टेम्परेचर कसं वाढतं, आणि त्या हे एक एक्झाम्पल झालं की क्लायमॅटिक लेवलला कसा इफेक्ट होतो ओशन करंट्सचा. येतं लक्षात. ह्याचा अर्थ काय की अतिशय म्हणजे उत्तरं लेखी जरी असली तरी ही ऑब्जेक्टिव्ह उत्तरं झाली बरीच. इफ यू राईट दी करेक्ट आन्सर तुम्हाला चांगली मार्क मिळणारच आहे तिथे. असा हा पेपर 1 आहे. त्यात 2013 मध्ये मला जास्त मार्क ह्याच्यासाठी आले होते कारण 2013 मध्ये जॉग्रफीची प्रश्न बरीच जास्त होती, यावेळेस ती प्रश्नच कमी झाली होती. त्यामुळे माझा जो कोर होता सब्जेक्ट, माझी स्ट्रेंथ जी होती तिथे मला फारसं खेळता नाही आलं. आता हा एक मुद्दा मला मांडायचा आहे की कुठल्याही पेपरकडे बघताना, सिलेबसकडे बघताना वी शुड बी व्हेरी कन्फर्म्ड अबाउट माझे एरियाज कुठले आहेत की जिथे मी म्हणजे माझी होम पिच आपण ज्याला म्हणू, असे कुठले एरियाज आहेत. जसं माझ्यासाठी जॉग्रफी एक होता, इंटरनल सिक्युरिटीचा चॅप्टर मी तुम्हाला शिकवतो तो होता, डिझास्टर मॅनेजमेंट एक होता, ऑल राईट. एथिक्स इंटिग्रिटी मी म्हणत नाही इट वॉज अ व्हेरी इझी टॉपिक, बट स्टील आय वॉज कॉन्फिडंट अबाउट इट. हे टॉपिक्स मला माहिती होते की ह्या टॉपिक्स मला डेफिनेटली चांगले मार्क येतील, मी चांगली उत्तर लिहितो. मग ओपन केल्यावर आपलं जे क्वेश्चन कम आन्सर शीट आहे ती ओपन केल्यावर मी सर्वात आधी हे प्रश्न शोधायचो, जॉग्रफीचे प्रश्न कुठे आहेत, मग ती आधी सोडवायची, बिकॉज दे आर गोन बी माय बेस्ट आन्सर्स, ती माझी सर्वात चांगली उत्तरं असतील. ओके, त्यामुळे मला त्याला जास्त वेळ द्यायचा. जेव्हा तुम्ही सुरुवात करता पेपर लिहिताना तेव्हा जास्त वेळ आपण सुरुवातीच्या प्रश्नांना देतो, त्यामुळे ती प्रश्न ही आपली प्रश्न असावीत, आपल्या एरियातली असावीत, ह्याची काळजी घ्यायची. ठीक आहे. त्यानंतर पेपर 2 बद्दल बोलतो मी थोडं. पेपर 2 हा माझ्या मते तरी GS मधला मेन्समध्ये स्कोअर करण्यासाठी सर्वात अवघड पेपर आहे. 2013च्या अटेम्प्टमध्ये पेपर 2 मध्ये मला 67 मार्क्स होते, यावेळेस 97 मार्क्स आहेत मला. आता ह्याच्यात ही ग्रोथ कशी झाली तुम्हाला सांगतो मी. पहिली गोष्ट म्हणजे यावेळेस मी इंटरनॅशनल रिलेशन्स या टॉपिकवर बरंच काम केलेलं, आणि काम केलेलं म्हणजे मी थोडं मटेरियल लेवलला जाऊन वेगळेपणा आणलेला. आपले जे रेग्युलर जे मटेरियल आहे की ज्यात प्राईम मिनिस्टर्सने कुठे भेट दिल्या, काय झालं वगैरे त्याची माहिती तर होतीच, बट सोबतच थोडे मी हिस्टॉरिकल आस्पेक्ट्स त्यात ॲड करत गेलो. म्हणजे मी 1-2 पुस्तकं वाचली. शशी थरूरचं एक मी पुस्तक वाचलं, आपले नटरन काय त्यांचं नाव, एक फॉरेन मिनिस्टर होते आपले, त्यांचं एक पुस्तक वाचलं मी, नटवर सिंग त्यांचं. आणि त्यातनं मला ना थोडं एक अंदाज येऊ लागला की ओके, फॉरेन पॉलिसी किंवा फॉरेन अफेअर्स या विषयाकडे आपण बघायचं कसं असतं. म्हणजे हा फक्त एक असा विषय नाही की 2 देश भेटतात, त्यांची मैत्री होते किंवा त्यांची म्हणजे एनिमिसिटी वाढते किंवा काय. इट इज मच डीपर दॅन दॅट. यावेळेस एक प्रश्न होता बघा, प्रोज अँड कॉन्स ऑफ रिलेशन्स विथ आफ्रिका, असा एक प्रश्न होता यावेळेस. मी जेव्हा शशी थरूरचं पुस्तक वाचलं ना, त्यातनं हा आस्पेक्ट मला ऑलरेडी मिळालेलं की एखाद्या देशासोबत आपले रिलेशन जेव्हा वाढतात तेव्हा त्याचे प्रोज आणि कॉन्स काय काय असू शकतात, आणि ते इनहरंट असतात, प्रत्येक देशासोबत तेच असतात, ते काही बदलत नसतात फारसे. ठीक आहे, फक्त ते मटेरियल लेवलला थोडेफार बदलतील. त्यामुळे मी बघितलं काय की जेवढी डायव्हर्स आपण रीडिंग करतो इन टर्म्स ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स किंवा बायलॅटरल अफेअर्स, तेवढे जास्त आपली उत्तरं चांगली होतात. आणि UPSC अपेक्षा करते की जेव्हा तुम्ही हे टॉपिक्स घ्याल बायलॅटरल रिलेशन्स वगैरे, तेव्हा तुमची मॅच्युरिटी ही तुमच्या आन्सर्समधनं रिफ्लेक्ट होईल. प्रत्येक वेळी फक्त किती $1 बिलियन ट्रेड आहे ते लिहाच तुम्ही, बट दॅट शुड नॉट बी अ पॉईंट ऑफ युअर स्ट्रेस की इतक्या $1 बिलियन ट्रेड आहे, आत्ता एवढी भेट झाली, किंवा तिकडून ही एक पाईपलाईन येणार आहे, आपण त्यांना हे एक्सपोर्ट करतो, तिकडून हे इम्पोर्ट करतो वगैरे. दिस इज ऑल जस्ट फॅक्च्युअल इन नेचर. आपल्याला त्याच्या पलीकडे जाऊन बरेच कंगोरे बघायचे असतात त्या रिलेशनशिपचे. ठीक आहे, त्यामुळे मी सजेस्ट केलं तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशनसाठी थोडं डायव्हर्स ठेवा तुमचं रीडिंग. इनफॅक्ट तुम्ही इंडियन एक्सप्रेस, द हिंदू किंवा बाकीचे जे आपले द डिप्लोमॅट वगैरे सारखे जे वेबसाईट्स आहेत ना, त्याचा जर तुम्ही नीट अभ्यास केला ना तर तुम्हाला बराच कॉन्फिडन्स येईल इंटरनॅशनल रिलेशनची उत्तर लिहिताना. आणि मला वाटतं हे जे 30 मार्क माझे वाढले पेपर 2 मध्ये, आय ओ इट टू दॅट. कारण माझे हे शेवटचे 4-5 प्रश्न जे होते इंटरनॅशनल रिलेशनचे
त्याची उत्तरं मी खरंच खूप कॉन्फिडेंटली दिलेली आणि मला स्वतःला एक समाधान वाटत होतं उत्तर लिहिताना की मी जे लिहितोय ना ते नक्कीच एक्झामिनरला आवडेल, तेवढं मला खात्री होती. राहता राहिला प्रश्न पॉलिटीचा, पेपर 2 मधला. पॉलिटीमध्ये इश्यू काय बघा, पॉलिटी हा करंट अफेअर्सशी खूप स्ट्रॉंगली रिलेटेड टॉपिक आहे. यावर्षी तर त्यांनी ऑलमोस्ट प्रत्येक प्रश्नामागे सुप्रीम कोर्टने काय म्हटलंय असा प्रश्न विचारला होता. व्हॉट इज द ओपिनियन ऑफ सुप्रीम कोर्ट. याचा अर्थ काय की तुम्हाला माहिती पाहिजे सुप्रीम कोर्टने काय म्हटलं, हा इश्यू काय होता. ऑलराईट. आणि त्यात तुम्हाला तुमचा एक स्टँड घेता आला पाहिजे जो कॉन्स्टिट्युशनली करेक्ट असेल. याचा अर्थ काय, यू शुड नो द कॉन्स्टिट्यूशन, यू शुड नो द करंट अफेअर्स रिलेटेड टू दॅट पार्ट. ऑलराईट. आणि त्याचं एक ॲनालिसिस बोथ पॉझिटिव्ह साईड आणि निगेटिव्ह साईड या दोन्ही गोष्टी आपल्याकडे अवेलेबल पाहिजेत. याचा अर्थ काय, पेपर 2 साठी आपलं प्रिपरेशन बरंच ठरवं लागतं आणि तीच अडचण आहे नेमकी ज्यामुळे मार्क येत नाही त्याच्यात. कारण थरो प्रिपरेशन म्हणजे नेमका काय आपल्याला अंदाज बांधता येत नाही. ऑलराईट. माझं तुम्हाला सजेशन असं राहील पॉलिटीमध्ये ॲटलिस्ट प्रत्येक वेळी एवढी काळजी घ्या की प्रश्न एखादा आला पॉलिटीचा, ॲटलिस्ट तुम्ही कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन ते लिहून टाकाल. म्हणजे आता यावेळेस युनिफॉर्म सिव्हिल कोडचा पहिलाच प्रश्न होता. सुरुवातच तुम्ही करायची अकॉर्डिंग टू आर्टिकल 44 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अंडर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी युनिफॉर्म सिव्हिल कोड हॅज बीन रेकमेंडेड. ठीक आहे. यातनं होणार आहे काय की तुमच्या आन्सरचा बेस हा कॉन्स्टिट्युशनल आहे एवढं ते एक्झामिनरला नक्की कळेल आणि तिथून त्याचा पर्स्पेक्टिव्ह जो आपल्या उत्तराकडे बघण्याचा तो बदलतो. सोबत आणखी एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला, उत्तर लिहिताना नेहमी ही काळजी घ्यायची की आपले सर्वात चांगले जे मुद्दे आहेत, म्हणजे मला जर वाटतं की सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा आहे या प्रश्नाचा, या उत्तराचा, तर तो सर्वात आधी दिसला पाहिजे. म्हणजे मी सर्वात शेवटी सर्वात भारी मुद्दा लिहिल वगैरे असं काही करायचं नाही आहे, तो सर्वात आधी लिहायचा. एक्झामिनरला कन्व्हिन्स करून टाकायचं तुम्ही की ह्या टॉपिकबद्दल मला तुम्हाला जेवढी अपेक्षित आहे ॲटलिस्ट तेवढी तर माहिती नक्कीच आहे. वन्स द एक्झामिनर इज कन्व्हिन्स, तो थोडा फ्री हँड ठेवतो तुमच्या उत्तरांवर. आणि मी मागे 1-2 इंटरव्ह्यूजमध्ये मी सांगितलं, गेले 3-4 वर्ष मी युनिकमध्ये टीचर म्हणून काम करतोय, मी स्वतः मुलांचे पेपर्स चेक करतो आणि मी ऑब्झर्व केलं आहे की एक एक्झामिनर ना, म्हणजे तोही माणूसच आहे आणि त्यालाही तेवढाच आळस असतो जो माझ्यातही होता. आणि त्यामुळे फक्त ते अपेक्षित मुद्दे तेवढे दिसत आहेत का मला ह्याच्यात, तेवढं बघण्याची माझी एक टेंडन्सी होती आणि ती टेंडन्सी UPSCतही असते की हे मुद्दे दिसतात का. दिसत असतील ना तर मग थोडी लिनियन्सी येते की ठीक आहे एखाद दुसरी स्पेलिंग मिस्टेक झाली आहे की एखाद दुसरा मुद्दा सुटला आहे किंवा इतर काही इश्यूज आहेत, आय विल इग्नोर इट. पण तुम्ही जर त्याला त्याचे अपेक्षित जे मुद्दे आहेत ते व्यवस्थित हायलाईट करून दिले नाही, अंडरलाईन करून किंवा पॉईंट वाईज फॉर्मॅटमध्ये, मग तुम्ही त्याला म्हणताय की माझ्या उत्तरमध्ये घुस, सगळं डिटेलमध्ये वाच, म्हणजे जास्तीत जास्त वेळ घालव आणि जास्तीत जास्त चुका काढ. कारण तो जेवढा आत जाणार आहे तेवढ्या जास्त चुका तो काढणार आहे. त्यामुळे प्रॉमिनन्सी असली पाहिजे मुद्द्यांची बरोबर अगदी. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे पॉईंट वाईज उत्तर लिहायची शक्य तेवढ्या ठिकाणी. मी तर म्हणतो 100% GSचे पेपर आणि ऑप्शनलचे 2 पेपर तुम्ही पॉईंट वाईज लिहिले ना तरी काही हरकत नाही. पॉईंट वाईज लिहा, सोबतच अंडरलाईन करत चला. म्हणजे उत्तर लिहितानाच हा मुद्दा महत्त्वाचा, त्याला अंडरलाईन करून तुम्ही पुढे गेले. हायलाईट द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स अँड मूव्ह अहेड. ठीक आहे. ही एक काळजी, कारण आता इश्यू कसा आहे, पेपर 2 मार्क येत नाही आहेत, कंटेंटचा इश्यू आहे. कंटेंट बेस्ट कुठलं आपल्याला माहिती नाही, आपण फक्त त्यासाठी गेस करू शकतो. मग अशा परिस्थितीत हे एक्सटर्नल जे आस्पेक्ट आहेत ना एक्झामचे ते आपल्याला वापरून घ्यावे लागतात नीट. ठीक आहे. पेपर 3 मध्ये 2013 मध्ये आय गेस मला 84 मार्क्स होते, यावेळेस 99 आहेत. पेपर 3 मध्ये जसं मी सांगितलं इंटरनल सिक्युरिटीचे यावेळेस 3 ते 4 प्रश्न होते. सो दॅट वॉज माय स्ट्रॉंग झोन. मला इश्यूज नव्हता काही. तुम्हाला जे जे काही नोट्स दिले होते मी ते सगळे मी तिकडे लिहिलं. ओके. प्रश्न होता यावेळेस क्रिटिकल अनालाइज द नॅशनल सायबर सिक्युरिटी पॉलिसी, ते नोट्स तुमच्याकडे होतच, पण तेच मी तिकडे पाठांतर करून ते लिहून आलो होतो. आणि डिझास्टर मॅनेजमेंटची 2 प्रश्न होते. सो 20 पैकी 6 प्रश्न माझ्या एरियातली, 12.5 मार्कांचा एक प्रश्न, बारसंग भातं, म्हणजे साधारणपणे 75 मार्कांचे 250 पैकी माझा एरिया होता. आणि त्यामुळे मला माहिती होतं की या 75 पैकी मला 50 तर मिनिमम मिळणार आहे तिथेच. आणि मला वाटतं तेवढे असतील. उरलेल्या मार्कांपैकी वरचे 50 मार्क काय ते मला मिळाली. ओके. सो हा एक माझा एरिया होताच. आणि इंटरनल सिक्युरिटी डिझास्टर मॅनेजमेंट तुम्हाला सांगितलं हा तुमचाही एरिया तुम्ही बनवून ठेवा, कारण हे टॉपिक्स खूप नॅरो आहेत, अरुंद टॉपिक आहेत, त्यात काहीच नाही आहे. इंटरनल सिक्युरिटी मी तुम्हाला शिकवलं आहे, नक्सलिझम, टेररिझम, नॉर्थ ईस्ट इन्सर्जन्सी, बॉर्डर सिक्युरिटी आणि आता सायबर सिक्युरिटी जो त्यांनी नवीन आस्पेक्ट उचलला. ह्याच्या पलीकडे काहीच नाही इंटरनल सिक्युरिटीमध्ये. सो तुम्ही अर्ध्या दिवसात या टॉपिकचं प्रिपरेशन करून टाकून देऊ शकता तो टॉपिक अगदी कॉन्फिडेंटली. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये काय, प्रिपेअर्डनेस, मिटिगेशन, रिकव्हरी, बस ह्याचे 3 आस्पेक्ट. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशनने जे डायग्राम्स दिले ते तुम्हाला दिलेले आहेत, मी त्या पाठ करून घ्या.
तिथे लिहायचं अकॉर्डिंग टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन 2, ती डायग्राम काढायची. एक्झामिनर इज ॲब्सोल्युटली हॅपी विथ दस, कारण त्याच्या पलीकडे काहीच नाही. डिझास्टर मॅनेजमेंट भारतात त्याच्या पलीकडे रिसर्च झालेलाच नाही आहे. ऑलराईट, आणि प्रश्न दरवर्षी येत राहणार आहे त्याच्यावर. सो हे टॉपिक्स तुम्ही पक्के करून ठेवा. दीज आर दी टॉपिक्स, आपण ज्याला म्हणूयात ना, हे बोनस पॉईंट असतात आपल्यासाठी. आपण व्हिडिओ गेम खेळताना काही बोनस राऊंड असतात ना, तसे बोनस टॉपिक असतात. ऑलराईट, अपार्ट फ्रॉम दॅट नो इकॉनॉमिक्सचं मी ऑब्झर्व केलं असं UPSCमध्ये की मेन्स UPSCमध्ये इकॉनॉमिक्स टेक्निकल अजिबात नाही आहे. इकॉनॉमिक्स हे पूर्णपणे 3 टॉपिकवर डिपेंड आहे मेन्समध्ये. पहिलं म्हणजे पॉवर्टी, दुसरं म्हणजे एम्प्लॉयमेंट, आणि तिसरं म्हणजे गव्हर्नमेंट्स प्रोग्राम्स फॉर पॉवर्टी रिडक्शन अँड एम्प्लॉयमेंट एन्हान्समेंट. या 3 मुद्द्यांवर अख्खं इकॉनॉमिक्स बेस्ड आहे मेन्सचं. आणि तुम्ही बघा, मेक इन इंडिया, स्किल इंडिया वगैरे वगैरे सगळे विषय हे ह्याच्याशीच निगडीत आहेत पूर्णपणे. ऑलराईट, या 3 टॉपिकवर व्यवस्थित भर द्या. ऑलराईट, समजून घ्या. आता बघा, तुम्ही गेले 3-4 दिवसात मी बघितलं इंडियन एक्सप्रेसमध्ये पॉवर्टी या विषयावर बऱ्यापैकी ते लिहितात. म्हणजे पॉवर्टी रिडक्शन भारतात किती झाली ते एक्सप्लेन जे पेज आहे ना, त्याच्यात ते सांगतात. डेफिनेटली यावर्षी मेन्समध्ये प्रश्न येणार आहे त्याच्यावर, डेफिनेटली, बिकॉज इट्स अ ग्रेट अचीवमेंट फॉर इंडिया की आपण बऱ्याच अंशी पॉवर्टी कमी केली आहे गेल्या 10-15 वर्षात भारतातली. आणि पुढे आता 2030 पर्यंत वी हॅव टार्गेटेड टू फिनिश ऑफ दी पॉवर्टी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स खाली. मग 2 मुद्दे एकत्रित करून UPSC तुम्हाला प्रश्न विचारले. फक्त पेपर 3 काय, तुम्हाला ते एसेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारू शकतात. ओके, इज इंडिया इन अ पोझिशन टू अचीव सस्टेनेबल, सॉरी मी थोडा घड्याकडे लक्ष ठेवतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, ऑलराईट वगैरे असे प्रश्न हमखास ते विचारतील. आणि लक्षात घ्या, तुम्ही इफ यू आर वेल प्रिपेअर्ड, तुमची उत्तरं तुम्ही कॉन्फिडेंटली लिहाल आणि तो कॉन्फिडन्स तुमच्या लिखाणात दिसतो. एक्झामिनरला सुद्धा एक्झामिनर सुद्धा त्याने इम्प्रेस होतो आणि अल्टिमेटली मार्क अपेक्षेपेक्षा जास्त येतात. ऑलराईट, सो त्यामुळे नीट ओळखा इकॉनॉमीमध्ये सध्या काय चाललं आहे, महत्त्वाचं काय आहे आपल्यासाठी. ऑलराईट, दॅट इज समथिंग विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा झाला पेपर 3चा मुद्दा. पेपर 4 आता एथिक्स इंटिग्रिटी, म्हणजे ह्याच्यात प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे ॲस्पेक्ट असतील. हां, आत्ता मी एक अंडरलाईन करतो एक मुद्दा, की तुम्हाला बरेच पास झालेली मुलं लेक्चर द्यायला येतील. मी जे आत्ता सांगतो हा माझा पर्सनल पर्स्पेक्टिव्ह आहे. हा मी जनरलाइज नाही करू शकत. प्रत्येक व्यक्तीचा वेगळा स्वतःची पद्धत असते परीक्षा क्रॅक करण्याची. त्यामुळे त्या सरने आम्हाला असं सांगितलं होतं, तुम्ही असं सांगता, हे 2 ऑपोजिट झालं वगैरे, तसं काही तुम्ही विचार करू नका. तुम्हाला जे जास्त कम्फर्टेबल वाटतं, जे जास्त योग्य वाटतं, तुम्ही ते फॉलो करा. ठीक आहे. राईट नाव आय एम गिविंग ओनली माय पर्सनल एक्सपिरियन्स. पेपर 4 एथिक्स इंटिग्रिटी 2013चा अटेम्प्ट मला 80 मार्क्स होते, यावेळेस 97 मार्क्स आहेत. 2-3 गोष्टी मी चेंज केलेल्या यावेळेस. पहिली गोष्ट म्हणजे सुश्रुत सरांशी मी थोडं डिटेलमध्ये बोललो होतो याबद्दल. आणि मी असं ठरवलं की मी नेहमी पेपर क्वेश्चन 1 पासून सुरू करतो लिहायला एथिक्सचा. यावेळेस मी सेक्शन 2 म्हणजे केस स्टडीजपासून सोडवायला सुरुवात केली. आणि ती एक फार चांगलं डिसिजन झालं मला असं वाटतं, कारण यावेळेसचे सगळे जे केस स्टडीज होत्या खूप कॉम्प्लिकेटेड होत्या. त्यामुळे त्या 2-3 वेळा वाचाव्या लागत होत्या आणि वेळ खाऊ होत्या बरंच. त्यामुळे ज्या मुलांनी केस स्टडीज लेट घेतल्या फार त्यांना खूप दमछाक झाली असणार असं मला पर्सनली वाटतं. पण फॉर्च्युनेटली माझं तसं झालं नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे रिप्रेझेंटेशन मी थोडं आणखी सटल करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे फक्त पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये उत्तर लिहायची नाही, तर मी केलं काय की मी टेबल्स तयार करायला सुरुवात केली. म्हणजे एखादा आस्पेक्ट त्यांनी मला इव्हॅल्युएट करायला सांगितला, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, तर मी टेबलच तयार केलं त्यासाठी. आस्पेक्ट एका साईडला पॉझिटिव्ह, दुसऱ्या साईडला निगेटिव्ह लिहिलं आणि त्याच्या खाली त्याचे मुद्दे लिहिले. ऑलराईट, सो रिप्रेझेंटेशन मी काम केलेलं. आणि तिसरं जास्त महत्त्वाचं ते म्हणजे असं की मी फार ओपन माइंडेडली हा पेपर लिहिलेला. मला आठवतं 14 साली इनफॅक्ट जेव्हा मी एथिक्सचा पेपर लिहित होतो, मी खूप प्रिजिडायसेस घेऊन गेलो होतो की मी हे असं लिहिणार, मी हे असं टाकणार. मग ते डेलिबरेटली होत होतं, म्हणजे गरज नसेल तरी मी ते टाकणार ते तिथे. ठीक आहे, या गोष्टी डेलिबरेट होत होत्या आणि ते एक्झामिनरला कळतं की हा मुद्दा आता काहीतरी घुसवतो ह्याच्यात. ठीक आहे, त्यांना 2 प्रॉब्लेम होतात. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा आन्सरचा रिलेव्हन्स कमी होतो. दुसरं म्हणजे त्याने काही एक्स्ट्रा फायदा होत नाही. आता उदाहरण द्यायचं झालं तर 2014च्या अटेम्प्टच्या वेळी मी खूप सारे कोट्स टाकलेले. महात्मा गांधी असे म्हटले, विवेकानंद असे म्हटले, गौतम बुद्ध असे म्हटले वगैरे वगैरे. देन आय रिअलाइज्ड की UPSC खरं माझ्याकडनं ही अपेक्षा करते का? म्हणजे UPSC मला विचारते का की तुला माहिती आहे का महात्मा गांधी काय म्हटले ते, तुला माहिती आहे का गौतम बुद्ध काय म्हटले ते? ही एक्झाम त्या नॉलेजची नाहीच आहे, हे मला रिअलाईज झालं गेल्या वर्षी. आणि मी म्हटलं की आता मी असं काही टाकणार नाही, जाणून बुजून तर टाकणारच नाही. मला वाटलं की असं लिहावं, रेफरन्स द्यावं तर ठीक आहे, जाणून बुजून मी अजित करणार नाही. मी जे काही लिहील हे दाखवण्यासाठी लिहील की माझं या टॉपिकवरचं ओपिनियन काय आहे.
आणि लक्षात घ्या तुम्ही, वन्स यू थिंक इन दिस डायरेक्शन, पुस्तकावर तुम्हाला हा पेपर डिपेंड करताच येत नाही. एक उदाहरण देतो मी. यावेळेस एक प्रश्न होता, त्यांनी म्हटलं होतं आम्हाला उदाहरण द्या एखाद्या अशा ॲक्टिव्हिटीचं जी एथिकली करेक्ट आहे पण लिगली रॉंग आहे, आणि लिगली करेक्ट आहे पण एथिकली रॉंग आहे. ठीक आहे, हे पुस्तकात कुठे सापडणार आहे आपल्याला सगळं? आपल्याला किती वेळ आहे त्यांनी तिथे विचार करण्याचा याबद्दल. सो इट इज ऑल अबाउट आवर ऑब्झर्वेशन. मला आठवतं एक दीवार पिक्चर बघितला होता मी, शशी कपूर अमिताभ बच्चनचा. त्यात ते मी बघितलं होतं की शशी कपूर एका मुलाला शूट करतो, तो चोरी करून पळत असतो म्हणून, आणि नंतर त्याला कळतं की तो फक्त ब्रेड चोरला होता त्याने. मग आता शशी कपूरने त्याला अरेस्ट करणं, दॅट इज लिगली करेक्ट एथिकली रॉंग. बट शशी कपूरने त्याला सोडून देणं इज एथिकली करेक्ट लिगली रॉंग, कारण तो त्याचा जॉब आहे एक पोलीस ऑफिसर म्हणून त्याला अरेस्ट करणं. मी हे उदाहरण देऊन टाकले तिथे. ठीक आहे. सो पेपर 4 माझ्या मते एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुमची अंडरस्टँडिंग या सगळ्या फिलॉसॉफिकल गोष्टी, एथिक्स, इंटिग्रिटी वगैरे या टॉपिक्सची सगळी अंडरस्टँडिंग. आणि दुसरं म्हणजे डोळे आणि कान उघडे ठेवून ऑब्झर्व करत राहून कुठले आपल्याला उदाहरणं मिळवता येतील त्याची तुमची कॅपॅसिटी, आणि योग्य वेळेला ते सगळं आठवणं, या सगळ्या गोष्टीवर पेपर 4 डिपेंड आहे. ऑल राईट. आणि सोबत मी तुम्हाला एक ॲडवाईस करेल की पेपर 4चा अभ्यास करताना एक ॲक्टिव्हिटी तुम्ही जरूर करा. सिलेबस घ्या पेपर 4चा, जे जे मुद्दे त्यांनी दिलेत, जे ऑनेस्टी, इंटिग्रिटी, इमोशनल इंटेलिजन्स वगैरे, या प्रत्येक मुद्द्याची डेफिनेशन लिहून काढा. पहिल्यांदा ते करा, डेफिनेशन लिहा. तुमच्या डेफिनेशन जर नीट पाठ असतील ना तर तुम्हाला एथिक्स इंडिया प्रश्नाची उत्तरं जास्त सोप्या पद्धतीने देता येतील. इथे प्रॉब्लेम तोच असतो, डेफिनेशन पक्की नसते, त्यामुळे लिहिताना काय लिहू नक्की तेच कळत नाही. ओके नाही? म्हणजे आत्ताही मी तुम्हाला विचारलं ऑनेस्टी म्हणजे काय, तर असं एक गडबडतो आपण की अरे मी नक्की काय सांगू, मला माहिती आहे ऑनेस्टी म्हणजे काय, पण ते सांगता येत नाही आहे, ते शब्दात मला मांडता येत नाही आहे. सो ह्याच्या डेफिनेशन तर लिहून पाठ करून टाका. एकदा तुम्हाला या टॉपिक्सचं कोडिफिकेशन जमलं ना की तुमचे आन्सर जास्त इफेक्टिव्ह होतील. ठीक आहे, याची काळजी घ्या. इनफॅक्ट तुम्हाला सांगतो, मराठीमध्ये ह्या प्रश्नांची उत्तर लिहिणं जास्त सोपं आहे, कारण मराठी भाषा बेसिकली या देवनागरी स्क्रिप्टच्या ज्या भाषा आहेत ना त्यातच एक साधारणपणे हा फिलॉसॉफिकल आस्पेक्ट जोडला गेलेला आहे इनहेरिटली. त्यामुळे मराठीत उत्तर लिहिणं आणखी छान, म्हणजे एक्झामिनर जास्त चांगला एक्सपिरियन्स येऊ शकतो त्यातनं, की अरे याने बरंच चांगलं लिहिलं आहे. इंग्लिश इज प्रिटी मच अ लँग्वेज जिथे आर्टिफिशियली सगळ्या गोष्टी आणायला लागतात. ऑल राईट. सो तुम्ही या बाबतीत एका पॉझिटिव्ह ह्याच्यात आहात, झोनमध्ये आहात असं मी म्हणेल. ठीक आहे, हे झाले GSचे 4 पेपर मेन्सचे. आता एसेबद्दल मी बोलेल. एसेमध्ये मला 2014 साली आय गेस 81-90 असे 81 धरू आपण सर, 81 मार्क्स होते, विच वॉज रिअली लो. आणि आत्ता 2015 साली मला 143 मार्क्स आहेत आत्ता. आता ह्याच्यात फरक काय केला मी यावेळेस नेमका 2014 आणि 2015, सॉरी 2013-2015, तेव्हा कन्फ्यूज होते मी वर्षांमध्ये. 2 एसेस होते त्यावेळेस. मी प्रिपेअर्ड होतो भरपूर, आणि कुणाच ठाऊक काय त्या दिवशी मला माहिती नाही, काय पहिलाच पेपर असतो एसेचा, मला माहिती नाही काय झाला होता नक्की इश्यू, बट आय वॉज गेटिंग मेनी ब्लॉकेजेस. म्हणजे मला नीट आठवत नव्हतं. मला आठवतं एक एसे होता, कॅन इंडिया विन 50 गोल्ड मेडल्स इन ऑलिम्पिक वगैरे असे काही टॉपिक होते. मी निवडलेला तो टॉपिक. सुरुवात करताना मी खूप छान केलेली, पण नंतर इतकं मी अडखळू लागलो ना की मला अगदी 700-800 शब्द लिहिणंसुद्धा मुश्किल होऊ लागलं, की अरे बापरे आणखी खेचायचं वगैरे. त्याचं कारण मला असं नंतर वाटलं की आपण जेव्हा प्रिपेअर्ड असतो ना भरपूर, आणि जेव्हा आपण खूप जास्त विचार करतो रिझल्टचा, तेव्हा या अशा अडचणी येतात. जे आपण प्रिपरेशन तर करायचंच आहे, वी आर टार्गेटिंग IAS, पण रिझल्टचा जर आपण सतत विचार करायला ते डेस्परेट झालो आपण की नाही केलंच पाहिजे, झालंच पाहिजे वगैरे. हे डेस्परेशन प्रिपेअर करताना वेगळी गोष्ट, पण एक्झाम लिहिताना डेस्परेशन असतं कामा नाही आपल्या विचारांमध्ये. सो त्यातनं बहुतेक मला असं वाटतं की थोड्या अडचणी येत असतील. यावर्षी मी खूपच ओपन माइंडने गेलो होतो. म्हणजे मला आठवतं एल्फिन्स्टन कॉलेज होतं माझं सेंटर, आणि तिथे प्रॉब्लेम अशी झाली होती की बेंचेस खूपच उंच होते. ॲटलिस्ट मला तरी अडचण नाही आली तेवढी, माझी हाईट चांगली असल्यामुळे. काही मुलांना तर फारच अडचणी येत होत्या. उंच असे बेंचेस होते, म्हणजे लिटरली मी लिहिताना मी असा हात ठेवून लिहित होतो. ऑलराईट. मुलांनी तिथल्या एक्झामिनर्सची तक्रार करून टेबल्स मागून घेतले आणि तिथे खुर्च्या घेऊन तिथे लिहित बसले. बट मी स्वतः यावेळेस एवढा बिंदास्त गेलो होतो की म्हटलं मी काही बदललं वगैरे नाही, बेंच इथे बसलो, इथून शांतपणे लिहू आपण, काही करण्याची गरज नाही. आणि एक फार सिम्पल अप्रोच ठेवला होता मी एक, म्हणजे तुम्ही असं करा असं मी सजेस्ट करणार नाही, पण मी असं केलं होतं. ABCमध्ये जाऊन मी शाळेतलं निबंधांचं पुस्तक असतं ना, निबंधमाला वगैरे काय म्हणतात त्याला, ते मी घेऊन आलो होतो. मराठीतलंच आणलं होतं मी फक्त एकदा त्याच्या नजर टाकली होती. मला 2-3 गोष्टी आता दिसल्या अशा होत्या ना की आपण UPSCचा निबंध लिहितोय म्हणजे आपण काहीतरी फारच
म्हणजे चाणक्यसारखं काहीतरी अतिशय हुशार लिहिलं पाहिजे वगैरे अशी आपली भावना असते. पण तसं करणं चुकीचं असतं. तुम्ही जेवढा बेसिक लेवलला एसे लिहिता ना तेवढं तुमचं चांगलं इम्प्रेशन पडतं असं मला एकंदरीत जाणवू लागलं होतं. कारण मी एक एसे चेक करायला दिला सुश्रुत सरांकडे आणि जाधव सरांकडे, आणि तेच झालं. तो एसे मी फार जास्त इंटेलेक्च्युअल लेवलला जाऊन लिहिला होता आणि तो दोघांनाही फारसा पटला नाही. आणि नंतर दुसरा एक टॉपिक मी खूप साधा सोपा लिहिला, तो दोघांनाही फार आवडला. तेवढे हां इम्प्रूव्हमेंट दिसते. म्हटलं ह्याचा अर्थ काय, ह्याचा अर्थ काय आहे की एसे लिहिताना उगाच असा प्रिटेस्ट ठेवण्याची गरज नाही की अरे बापरे मला काहीतरी आता असं लिहायचं की ज्याच्यामुळे मी खूप मोठा इंटेलेक्ट आहे असं एक्झामिनरला पटेल. तसं काही करण्याची गरज नाही. सो माझा पहिला जो एसे यावेळेस मी निवडला लिहिताना एक्झाममध्ये, एज्युकेशन विदाउट मोरॅलिटी मेक्स अ पर्सन अ क्लेवर डेव्हिल, असा तो टॉपिक होता. हा अख्खा एसे मी 3 लेअरमध्ये लिहिला होता. ओके, 3 लेअरमध्ये. पहिली लेअर, व्हॉट इज द मिनिंग ऑफ एज्युकेशन. दुसरी लेअर, व्हॉट इज द मिनिंग ऑफ मोरॅलिटी. ह्याच्यात एक्झाम्पल सगळे देत होतो मी. आणि तिसरी लेअर, व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्लेवर डेव्हिल. हे 3 लेअर मी लिहिल्या. आणि एंडला कन्क्लुजनला मग आपण जे नेहमी लिहित होते की वाय एज्युकेशन प्लस मोरॅलिटी इज इम्पॉर्टंट अँड सो ऑन, गेटिंग इट. सो हा पहिलाच माझा जो एसे होता पूर्णपणे या 3 लेयर्सवर होता. मी डेलिबरेटली अटेम्प्टही केलं नाही की आपण हे 3 लेयर जोडूयात. मी पहिली लेअर संपली व्हॉट इज एज्युकेशन, मी सब टॉपिक टाकला व्हॉट इज मोरॅलिटी, आणि दुसरी लेअर लिहिली. तिसरा सब टॉपिक टाकला व्हॉट इज क्लेवर डेव्हिल, ती लेअर लिहिली आणि संपवून टाकला. ठीक आहे. कारण एक तर गेल्या वेळेसचा एक्सपिरियन्स त्यामुळे भीती होती, आणि दुसरं ठरवलं होतं की यावेळेस अजिबातच शहाणपणा करायचा नाही एसेमध्ये. ओके, जे काय मला बेसिक माहिती आहे तेवढं लिहायचं. एक्झाम्पल लिहिली मी पूर्ण, त्यात काही वाद नाही. ओके, मधल्या काळात ते एथिक्सचा अभ्यास करताना थोडेफार गीतेचे रेफरन्सेस मी वाचले होते, ते रेफरन्सेस मी त्यात टाकले. ओके, त्यात काही वाद नाही. तो झाला. आणि आता कसं असतं ना, UPSCने केलं काय, 2 सेक्शन जे आहेत एसेचे. पहिला सेक्शन हा खास करून फिलॉसॉफिकल सेक्शन आहे, त्यात तुम्हाला कोट्स वगैरे देतात आणि तुम्हाला ते अनालाइज करायला लागतात. दुसरा सेक्शन सोपा आहे. आणि मला एवढं नक्की होतं, मी तुषार घोरपडे सरांशी याबद्दल बोललेलो. आमचं असं ठरलेलं की टॉपिक असा आता अजिबात उचलायचा नाही की ज्याच्यात डिफरन्स ऑफ ओपिनियन येईल. म्हणजे उदाहरणार्थ यावेळेस एक टॉपिक होता बघा, कॅन कॅपिटलिझम ब्रिंग अबाउट इन्क्लुझिव्ह ग्रोथ, असा एक टॉपिक होता यावेळेस. मला बराच इच्छा होती टॉपिक लिहिण्याची, परंतु म्हटलं नाही, ह्या टॉपिकमध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियन होऊ शकतो. माझा एसे एक तर पूर्ण कॅपिटलिस्ट लाईनवर जाईल किंवा लेफ्टिस्ट लाईनवर जाईल, आणि तो एक्झामिनरचा वेगळ्या आयडिओलॉजीचा असला तर तो मारून टाकणार आपल्याला. ठीक आहे. मग त्याच्यावर एक टॉपिक होता ड्रीम्स दॅट शुड नॉट लेट इंडिया स्लीप. ओके, आता अशी कुठली स्वप्न आहेत भारताची आपल्याला पूर्ण करायची आहेत? पॉवर्टी इरॅडिकेशन, 100% एज्युकेशन, जेंडर इक्वॅलिटी, तेच आहेत ना. ह्याच्यात डिफरन्स होऊ शकत नाही ओपिनियनमध्ये. एक्झामिनर म्हणा नाही नाही हे स्वप्न नाही असं तर म्हणू शकत नाही. ओके, म्हटलं ठीक आहे, दिस इज द टॉपिक आय शुड गो फॉर. मी रफवर्कमध्ये जे जे काही मला वाटतं एम्स आहेत, इंडियाचे गोल्स आहेत, ते सगळे चेकलिस्ट बनवली, त्याची प्रायोरिटी ठरवली कुठला वर कुठला खाली, आणि मी त्या एसेमध्ये लिटरली लिस्टिंगच केलेलं आहे फक्त. म्हणजे 1 2 3 4 असं नाही, बट एक गोल त्याच्यासाठी एक पॅरेग्राफ, असे कित्येक पॅरेग्राफ झाले असतील माझे. आणि तुम्हाला सांगतो, बिकॉज आय वॉज रायटिंग विथ अ व्हेरी ओपन माइंडसेट, प्रिजुडाइज नव्हता, भीती नव्हती, काही नव्हती. 2013च्या अटेम्प्टमध्ये मला खेचावं लागत होतं की 800 शब्द तरी पूर्ण करू. यावेळेस पेज संपत आले म्हणून मला कन्क्लूड करावं लागलं. अशी परिस्थिती आली की अरे बापरे पेज संपले, चला आता कन्क्लूड करूयात, नाहीतर मग ते कन्क्लुजन अर्धवट राहील आपलं. ठीक आहे. आणि 143 मार्क्स आलेत मला. आय एम व्हेरी कॉन्फिडंट सेकंड एसे जो माझा आहे ना त्याला मला जास्त मार्क असतील, कारण एक तर डिफरन्स ऑफ ओपिनियनचा इश्यू येत नाही, दुसरं म्हणजे आयडिया फार क्लिअर झाले होते त्यात सगळ्या. मला लिहितानाच ते जाणवत होतं की व्यवस्थित आयडिया मी पुट फॉरवर्ड करतोय सगळ्या. ठीक आहे. वरतून एसेमध्ये यावेळेस एकतर सबटायटल्स वापरणं खूप फायद्याचं ठरलं मला, त्यामुळे तुम्ही ते प्रॅक्टिस करून बघा की सबटायटल्स वापरायचे. त्याच्यामुळे होतं काय, एकतर आपली दिशा ठरते व्यवस्थित एसे लिहिण्याची, आपण भरकडत नाही. दुसरं, एक्झामिनरला सुद्धा फ्लो मेंटेन करायला मदत होते की ठीक आहे चला आता हा या टॉपिककडे चाललाय, म्हणजे ॲब्रप्ट चेंज नाही होत टॉपिकमध्ये. एक्झामिनर ऑल्सो स्टेज स्पेसिफाईड बिकॉज ऑफ दॅट. ठीक आहे. आणि अंडरलाईनिंग तर मी यावेळेस भरपूर केलं होतं, म्हणजे एकेका पेजवर 4-4 5-5 ठिकाणी अंडरलाईन होते माझ्या. म्हणजे एक पॉईंट असं झाला की म्हटलं अरे अख्खं पेजेस अंडरलाईन झाले इथे. म्हणजे असं करू नका तुम्ही, बट बी ओपन टू इट. तुम्हाला वाटलं ना की मला करायचं अंडरलाईन तर करून टाका बिंदास्त. इफ यू वॉन्ट दॅट यू शुड हायलाइट इट, जस्ट डू इट. कारण एखादी गोष्ट करून रिग्रेट करणं कधी चांगलं, न करता रिग्रेट करण्यापेक्षा. ठीक आहे. सो दॅट वॉज अबाउट एसे. पुन्हा मी हे तुम्हाला मेन्शन करतो, एसे एक असा टॉपिक आहे ना की जिथे तुम्ही प्रत्येक वेळी टार्गेट नाही करू शकत. म्हणजे मी आता पुन्हा परीक्षा दिली तर मी यावेळेस 150 गेली एसेमध्ये असं म्हणू शकत नाही, मी मे बी 50 वर येईल.
सो अनसर्टेनिटी फार आहे एसेमध्ये. ठीक आहे, ती एक तुम्ही लक्षात घ्या. ऑप्शनलबद्दल बोलतो एक 5 मिनिटात. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सगळ्यांचंच ऑप्शनल नाही आहे, त्यामुळे त्याच्यावर फार एम्फसाईज करून उपयोग नाही. परंतु ऑप्शनमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, एकतर प्रश्न 4-4, 5-5 वेळा वाचायला शिका. ठीक आहे, ऑप्शनलमध्ये खूप फिरवून प्रश्न विचारणं किंवा खूप कन्फ्युजिंग प्रश्न विचारणं असे प्रकार ते करतात. मुलं एखाद्या वेळेस एकदा प्रश्न वाचून त्याचा एक्झॅक्ट आपण काय म्हणतो डिमांड काय आहे प्रश्नाची ती लक्षात येत नाही मुलांना. ऑलराईट, आणि तशा परिस्थितीमध्ये मग चुकण्याची म्हणजे होतं कसं, 3 आस्पेक्ट असतात एका प्रश्नामध्ये, आपण त्यातला एक आस्पेक्ट पकडतो, त्याचं उत्तर लिहितं, उत्तर इनकम्प्लीट राहतं. त्यामुळे मुलाला वाटतं मी चांगलं उत्तर लिहिलं, मार्क कमी येतात, आणि मग आता आपल्याला काहीच कल्पना नाही ना मार्क नक्की कुठे कमी आलेत काय नाही ते. मग वी स्टार्ट गेसिंग काय चुकलं काय नाही ते. त्यामुळे एक तर प्रश्न जास्तीत जास्त वेळा वाचण्याची सवय ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे ऑप्शनलचे उत्तर लिहिताना आपल्याला चूज कुठले करायचे, कारण 8 प्रश्न आहेत टोटल, त्यातले 3 मेजर प्रश्न, क्वेश्चन नंबर 1 आणि 5 आर कंपल्सरी. उरलेले 3 प्रश्न आपल्याला चूज करायचे, एकूण 5 प्रश्न सोडायचे. तर हे जे 3 प्रश्न आहेत ना ते निवडताना खूप काळजी घेतली पाहिजे. कारण लक्षात घ्या, तो 50 मार्कांचा एक प्रश्न, त्यात 3 सब क्वेश्चन असतात. त्यात जर असं वाटलं की अरे मी हे सोडवतोय पण बाकीचे टॉपिक मला जास्त चांगले होते उत्तर लिहिण्यासाठी वगैरे, हा रिग्रेट खूप भयंकर असतो. त्यामुळे एकदाच एक 5-10 मिनटं द्या वाटल्यास या गोष्टीला, परंतु निवडताना योग्य निवड करा, सो दॅट ॲटलिस्ट त्या 3 सब क्वेश्चनपैकी तुमचे 2 सब क्वेश्चन हे बेस्ट ऑफ द बेस्ट असतील. म्हणजे अशी उत्तरे की जी इंडियामध्ये सर्वात चांगली उत्तरं असली पाहिजेत. सो तो एक मुद्दा लक्षात घ्या निवडीचा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे माझ्यामध्ये GS पेक्षा जास्त प्रॅक्टिस परीक्षेला जातानाही ऑप्शनलच्या पेपर्सची लागते. ऑप्शनलचे पेपर हे ह्याचा एक टोन जो असतो ना तो साधारणपणे सेम असतो, तो काही ड्रास्टिकली GS सारखा बदलत नाही. ठीक आहे, कन्सेप्च्युअल गोष्टी त्याच असतात, सिलेबस आपल्याकडे डिफाईंड आहे, त्यामुळे जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तुम्ही तेवढा जास्त ग्रिप तुम्हाला ऑप्शनलवर घेता येते. आणि ऑप्शनल एक असा टॉपिक आहे ज्याच्यात जर तुम्ही लीड मिळवला ना तर तुमचं काही अनइंटेन्शनल किंवा अनफोर्स्ड एरर आपण ज्याला म्हणतो जे GSमध्ये होतात किंवा SM होतात ते भरून निघू शकतात. अशी काही उदाहरण आता माझ्यासोबत काय झालं बघा, मला ऑप्शनलमध्ये पब्लिक ॲडमध्ये 220 मार्क आहेत. मला एक्झॅक्ट आकडा आठवत नाही पण साधारण 220 मार्क आहेत. म्हणजे हा काय फार एक्सेप्शनल स्कोर नाही आहे. आय वॉज टार्गेटिंग 250. पण आता हे जे 30 मला जे कमी पडले इथे ऑप्शनलमध्ये ते माझे SM भरून निघाले. मी SM 110 टार्गेट केलेले, ते इथे 143 आले. हे उलटंसुद्धा जमलं पाहिजे मग की SM मी 110 टार्गेट करतोय पण SM मला 90 आले, हे उरलेले 20 माझ्या ऑप्शनलमध्ये कव्हर होतील. इनफॅक्ट माझ्या बाबतीत जे घडलं ना हे सहसा घडत नाही की SN ऑप्शनलचे कव्हर करून दिले, पण ऑप्शनल इतर सब्जेक्टला कव्हर करणं हे दरवर्षी घडतं, कित्येक मुलांसोबत घडतं. आता माझ्या माहितीत माझे कित्येक फ्रेंड्स आहेत जे पास झाले, त्यांच्यासोबत हे झालं की त्यांना SM 90-100 मार्क आहेत, GS 350-360 मार्क आहेत आणि ऑप्शनलमध्ये दे आर 270-280. असे खूप जणांसोबत झालेलं. त्यामुळे ऑप्शनल इज गोइंग टू बी द की फॉर युअर सक्सेस असं मी तुम्हाला सांगेल. माझ्यासोबत जे घडलं हे एक्सेप्शनल आहे. मला GS अराउंड 380-390 होतात आणि SM 143 होतात. सो दॅट हॅज बीन माय एरिया ऑफ सक्सेस. ऑप्शनल नाही. गेटिंग इट. त्यामुळे ऑप्शनलवर प्लीज भर द्या. आणि एक सजेशन तुम्हाला देईल मी, ऑप्शनल जर व्यवस्थित प्रिपेअर असेल तरच हा अटेम्प्ट तुमच्यासाठी कामाचा अटेम्प्ट असणार आहे. ऑप्शनल जर व्यवस्थित प्रिपेअर नसेल ना तर प्रिलिम नंतर ऑप्शनलसाठी प्रिपेअर करणं वुड बी अ हरक्युलियन टास्क. हे लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे, हे झालं आता मेन्स परीक्षेचं. इंटरव्ह्यू मेन्सच्या 2बद्दल बोललो. आता आय कम टू द ॲक्च्युअल टॉपिक प्रिलिम्स, कारण आता पुढल्या 2 महिन्यात आपण या परीक्षेला अपियर करणार आहे. आणि प्रिलिम्सबद्दल मी थोडं जास्त ऑथॉरिटीने बोलतो कारण प्रिलिम्स मी कधी फेल नाही झालो आत्तापर्यंत, त्यामुळे मला थोडा कॉन्फिडन्स येतो जास्त प्रिलिमबद्दल बोलताना. प्रिलिम आता जसं आपल्याला पद्धत माहितीच आहे, 2 पेपर आहेत, GS आणि CSAT. आणि CSATचा पेपर क्वालिफाईंग आहे, 66 मार्क घ्यायचे. आता यात आत्ताच परवाच मार्क डिक्लेअर केले UPSCने. त्यात मला काही स्टुडंट्स येऊन भेटले, ते म्हटले सर मला GS 120 मार्क आहेत, 115 मार्क आहेत, परंतु मला CSAT 61 मार्क आली आहेत वगैरे वगैरे. एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, ज्या डिफिकल्टी लेवलचा CSATचा पेपर निघतो UPSCमध्ये ती लक्षात घेता 66 मार्क न मिळणं हे ॲक्सेप्टेबलच नाही आहे अजिबात. हे खूप सोपे पेपर आहेत, तुम्हाला बेअर मिनिमम प्रॅक्टिस लागते, थोडाफार लॉजिकल रिझनिंगचा कॉन्फिडन्स लागतो. तो असला तर 66 क्रॉस करणं हे काही फार मोठं चॅलेंज नाही आहे, येतं लक्षात. त्यामुळे
माझा प्रिलिमचा रिझल्ट हा CSATमुळे राहिला, दॅट शुड नॉट बी समथिंग दॅट शुड हॅपन विथ यू. तुमच्यासोबत असं घडू देऊ नका प्लीज. अगदी 4थी 7वीचे स्कॉलरशिपचे पेपर मी CSATच्या पेपरपेक्षा अवघड आहे असं मानतो. CSAT एवढ्या त्यांनी सोपा केलेला आहे, कारण UPSCला कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये पडायचं नाही CSATला घेऊन. आलं लक्षात? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की GS यावेळेस 107 पॉईंट काहीतरी कट ऑफ लागलेलं आहे. आपण असं मानू की यावेळेस कट ऑफ आणखी 3-4 मार्कांनी मारेल, 110-11पर्यंत कट ऑफ जाईल असं आपण मानू. परंतु आपण 110-11 टार्गेट नाही करायचं आहे. आपण टार्गेट करायचं आहे 120+, 60%+. आणि 60%+ आपण जेवढं इझिली बोलतो ना, ते तेवढं इझिली मिळत नाही. ऑलराईट, तुम्हाला व्यवस्थित कंपार्टमेंटलायझेशन केलं पाहिजे सर्वात आधी. ऑलराईट, गेल्या 3-4 वर्षातले GSचे प्रिलिमचे पेपर बघा, स्वतः एक ॲनालिसिस करा. म्हणजे तुम्हाला ॲनालाइज पेपर मिळतीलच मार्केटमध्ये, पण स्वतः एक ॲनालिसिस करा की जॉग्रफीचे हे प्रश्न आहेत, किती प्रश्न फिजिकल जॉग्रफीचे आहेत, किती प्रश्न मॅप रिडिंगवर आहेत, किती प्रश्न इकॉनॉमिक जॉग्रफीवर आहेत, अँड सो ऑन. मग फिजिकल जॉग्रफीवर क्लायमेटॉलॉजीचे किती प्रश्न विचारत आहेत, ओशनोग्राफी किती आहे, मिक्स किती आहेत, ओशनोग्राफी प्लस क्लायमेटॉलॉजी, फॅक्च्युअल किती आहेत, कन्सेप्च्युअल किती आहेत, असं सगळं डिटेल ॲनालिसिस करा अगदी तुम्ही. तुम्हाला सांगतो या ॲनालिसिसचा फायदा मेंटल लेवलला फार जास्त होतो, कारण जेवढी जास्त चांगली तुम्हाला कळते एक्झामिनेशन, तेवढा जास्त तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. आणि परीक्षेला 7 ऑगस्टला परीक्षा ना आपली, परीक्षेला वर्गात जाताना यू आर कॅरिंग युअर हॉल तिकीट, युअर पेन अँड युअर कॉन्फिडन्स. यू आर नॉट कॅरिंग एनिथिंग एल्स. तुम्ही अपेक्षा तशी करू शकत नाही की मी हे पुस्तक वाचण्यानं डायरेक्ट प्रश्न येणार, असं डायरेक्ट वगैरे गोष्टी नसतात UPSCत. ठीक आहे, त्यामुळे ती अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. इनफॅक्ट काय प्रश्न येणार त्याची काही खात्री नसते. मी मागे 1-2 वेळा म्हटलं होतं बघा की प्रिलिम परीक्षेला मुलं जातात, क्वेश्चन बुकलेट ओपन केलं की मुलं शॉकमध्ये जातात, कारण प्रत्येकाला साधारणपणे असं जाणवतं की अरे यार मी जे केलं ते तर काही सध्या दिसत नाही आहे बाबा, ॲटलिस्ट पहिले 3-4 पेजेसवर तर काही दिसत नाही. आता पेज कशा छापलेत बघा, एका साईडला इंग्लिश, एका साईडला हिंदी, एका पेजवर 3 ते 4 प्रश्न छापलेले असतात भारतभर. असंही होऊ शकतं की तुम्ही पहिला पेज ओपन केला आणि पहिल्या पेजवरच्या एकही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉन्फिडेंटली माहिती नाही, असं होऊ शकतं. राईट. सो अशा परिस्थितीत आपण करायचं काय? शॅल वी गो पॅनिक इमिजिएटली? आपण लगेच आपण ज्याला म्हणतो हिंमत सोडून द्यायची का पूर्ण? ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत घडतील ज्याची प्रॅक्टिस नाही आहे, ज्याचा ॲनालिसिस नाही आहे. ज्याच्याकडे जुन्या पेपर्सचा डिटेल ॲनालिसिस आहे आणि परीक्षेची व्यवस्थित माहिती आहे, तो म्हणेल ठीक आहे, या पेजवरचे मला 4 जमत नाहीत, पुढच्या पेजवरचे 100% मला जमतीलही. ऑलराईट. सो स्वतःचे नर्व कंट्रोल करण्यासाठी ह्या ॲनालिसिसचा प्रचंड फायदा होतो. आणि तुम्ही लक्षात घ्या, ही जर फक्त नॉलेजची परीक्षा असती ना, तर पहिल्या अटेम्प्टमध्ये मुलं कधीच पास झाले नसते. ऑलराईट. आता यावेळेस तुम्ही बघा, म्हणजे माझा तर 5वा अटेम्प्ट होता, त्यामुळे मी तर वेटरन झालो अगदी या फील्डमधला. बट आपल्यासोबत अशी काही मुलं आहेत जे फर्स्ट अटेम्प्टमध्ये एक्झाम क्लिअर केलेत. सो फक्त नॉलेज हा एक बेस असतात, तर मग शक्यच नाही ना की एक मुलगा जो 1 वर्ष प्रिपेअर करतो आणि एक मुलगा जो 5 वर्ष प्रिपेअर करतोय, कम्पेअर कसं करणार तुम्ही? हो की नाही? याचा अर्थ काय की देर इज समथिंग मच मोर दॅन नॉलेज. मग ह्या वरच्या गोष्टी काय आहेत? हे पहिलं जे मी सांगितलं, नोईंग द एक्झामिनेशन वेल. काही मुलं 3-3, 4-4 वर्ष घालवतात, पण ह्याच बेसिक प्रॅक्टिसेस करत नाहीत. ऑलराईट. दुसरी गोष्ट अशी की जिथपर्यंत स्ट्रॅटेजीचा भाग आहे, स्ट्रॅटेजी कशी बनवायची आपण, मी मागेही बोललो होतो एकदा, पण आता मी रिपीट करतो. ते आपले स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस माहिती आहेत. जॉग्रफी माझं उदाहरण घेतो मी, जॉग्रफी माझी स्ट्रेंथ. जॉग्रफीचे प्रश्न आले की मला इनफॅक्ट खूप आनंद व्हायचा जॉग्रफी प्रश्न वाचल्यावर. मग जॉग्रफीचे प्रश्न किती आलेत? 20 आलेत, 18 माझे बरोबर आले पाहिजेत. 90% ॲक्युरेसी इन दॅट सब्जेक्ट. सोबत इकॉनॉमिक्स इज माय वीक पॉईंट. इकॉनॉमिक्सचे किती 12 प्रश्न आलेत का? ठीक आहे, ॲटलिस्ट 6 ते 7 माझे बरोबर आले पाहिजे, म्हणजे 50% प्लस आय एम टार्गेटिंग ओव्हर दॅट. असा एक ऑप्टिमम लेवलला तुम्ही 70%ला येत आहे. मग एक तर असं तुम्ही म्हणू शकत नाही की माझे सगळेच टॉपिक माझे खूप स्ट्रॉंग आहेत, सगळ्याच ठिकाणी 90% वगैरे, असं होऊ शकत नाही. आणि सगळेच वीक असतील तर मग परीक्षा देण्यात अर्थ नाही. ठीक आहे. त्यामुळे एकदा नीट तुम्ही ॲनालिसिस करा या गोष्टींचं. आणि लक्षात घ्या, आत्तापासून 2 महिन्यांनी परीक्षा आहे, 7 ऑगस्टला परीक्षा आहे. याचा अर्थ तुमच्याकडे आत्ताही बराच वेळ आहे.